नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छानच असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या आपल्या 9व्या दिवसाच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. या अगोदर आपण 34 साईजचं ब्लाउजचं पेपर कटिंग, कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आणि त्याचबरोबर आपण ते अस्तरवरती ठेवून कट कसं करायचं, त्याचबरोबर आपण त्याचं मार्किंग कसं करायचं, कुठे कोणते पार्ट ऍडजस्ट करायचे, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण या ब्लाउजचं स्टिचिंग पाहणार आहोत. स्टिचिंग मध्ये आपण आज तुम्हाला मी शिकवणार आहे एकदम परफेक्ट असं ब्लाउजला आपण अस्तर कसं जोडायचं, कमीत कमी वेळामध्ये कशी अरेंजमेंट करायची आहे आपल्याला अस्तरचं जे ब्लाउज आहे ते जोडण्यामध्ये. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचे टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तुमच्यासाठी. हे कटिंग होतं ते ब्लाउजचं, आता त्यातून आपण सुरुवातीला जे बॅकचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे, कारण बॅकचा पार्ट अगोदर एकदा कंप्लीट केलं की तो कमी वेळामध्ये पण होतो आणि आपल्याला असं वाटतं आपलं लवकर काम झालंय आणि लवकर होतही. ठीक आहे, बॅकचा पार्ट आपण पूर्ण रेडी करणार आहोत. या भागामध्ये बॅकला आपण फक्त सरळ ठेवलेला आहे, ब्लाउज पीस जो आहे तो सरळ ठेवलाय आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे. अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं, हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं किंवा आपण नवीन जेव्हा असतो तेव्हा व्यवस्थित परत एकदा आपल्याला यावरून इस्त्री फिरवून नंतर आपण हे स्टिच करायला घ्यायचंय. आता आपण अगोदर गळ्याला टीप देऊन घेऊया. कपडा हा थोडासा जाडसर आहे, याला आपल्याला गळ्याची पट्टी वगैरे जोडायची गरज लागणार नाही किंवा ती थोडीशी त्याच्यावर एम्ब्रॉयडरी आली त्यामुळे प्लेन कपडा नसल्यामुळे ते टोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण इथे पलटी करून गळा तयार करणार आहोत. तुम्हाला गळ्याच्या पट्टीचं कसं जोडायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर ते सुद्धा मी तुम्हाला कमेंट करा, ते आपण पुढच्या ब्लाउजच्या स्टिचिंग मध्ये त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवेन. आता हा ब्लाउज पीस आपला ज्या टाईपचा आहे त्यानुसार आपल्याला त्यावरती काम करायचं असतं, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. कपडा कसा आहे, त्यावर कोणती डिझाईन होईल किंवा त्यामध्ये कोणत्या पद्धतीचं काम केलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. इथे बघा, आतल्या बाजूचा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो पूर्ण आपण इथे कट करून घ्यायचा आहे. कात्रीने व्यवस्थित असं आपलं जे मार्जिन आहे ते कट होऊ नाही द्यायचे आणि त्यानंतर गळ्यावरती छोटे छोटे कट द्यायचे. इथे सुद्धा आपल्याला मार्जिन कट होऊ द्यायचं नाही. व्यवस्थित असं मार्जिनच्या आपली जी टीप आहे त्याच्या अलीकडेच आपल्याला हे द्यायचं. जेव्हा पण आपण ब्लाउज हा अशा पद्धतीने पलटी करून शिवतो तर तेव्हा ही दाब टीप अशा पद्धतीने द्यायची. जो आतलं मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूने फोल्ड केलेलं आहे आणि नंतर आपण ही दाब टीप दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. ही मार्जिन दिल्यानंतर, हे दाब टीप दिल्यानंतर आपल्याला ब्लाउजला फिनिशिंगला खूपच फरक पडतो. डायरेक्ट जेव्हा पलटी करून आपण टीप देतो त्यापेक्षा ही टीप अशी देऊन जर तुम्ही ब्लाउज बघितलं तर फिनिशिंग मध्ये फरक पडतो आणि सहजच पलटी होते. बघा, आतल्या बाजूने आपोआप अस्तर गेलं जातं, आपल्याला कुठेही ओढाताण करण्याची गरज पडत नाही. पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित आपण अस्तरचा जो कपडा आहे तो खालच्याच बाजूला गेला पाहिजे, वरती नको दिसायला, नाही तर मग फिनिशिंग जाते ब्लाउजची. तर त्यासाठी आपल्याला तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता पूर्ण जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो सुद्धा आपण अस्तर आणि ब्लाउज एकमेकांना जॉईन करून घ्यायचं. हे जॉईन करत असताना इथे पहा, हाताने व्यवस्थित असं आपण अस्तर हे पसरवून घ्यायचंय. कुठेही आपल्या अस्तरला चुनी पडली नाही पाहिजे. व्यवस्थित प्लेन मध्ये आपलं जर अस्तर जोडलं गेलं ब्लाउजला तर खूप आपल्या ब्लाउज मध्ये सुधारणा दिसतात. म्हणजेच की आतल्या बाजूने ब्लाउज जर खेचला गेला तर तो वरून गुढ्या पडतात, असे प्रॉब्लेम होत नाहीत. त्यामुळे हे प्रॅक्टिस केल्यानंतर खूपच व्यवस्थित असं जमतं. इथे पाहू शकता, कुठेही आपल्याला चुनी पडलेली नाही. मी अस्तर एक्स्ट्राचा पार्ट होता ब्लाउजचा तो कट करून घेतला आणि इथे टक्स द्यायचे. टक्स कसे द्यायचे हे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. 4.5 इंच उंचीचे टक्स आपण गळ्याला मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि हे टक्स देऊन घ्यायचे आहेत. अर्धा इंच रुंदी असणार आहे आपल्या टक्सची. डबल टिप वगैरे आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायची. आता इथे आपण कमरेची पट्टी जोडून घ्यायची. अस्तर जोडण्याच्या भागामध्येच आपण कमरेचा म्हणजेच बॅकचा पूर्णच पार्ट हा मी तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे. बघा, 1 1.25 ते 1.5 इंचची पट्टी आपल्याला इथे घ्यायची.
आणि अस्तरचीच पट्टी शक्यतो इथे वापरायची आहे आपल्याला. इथे सुद्धा आता पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप देऊन घेतली. आता वरून इथे सुद्धा दाबटीप देऊन घ्यायचे, कारण आपण जेव्हा दाबटीप देतो तेव्हा फिनिशिंग वेगळीच असते. हे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच ते समजेल. आता पुढे काय करायचं, आतल्या बाजूने इथे तुम्ही अजून एक टीप सुद्धा देऊन घेऊ शकता आणि नंतर पलटी करू शकता. पण जर आपण असं अस्तर हे कॉटनचंच असतं, आपण साधं आपल्या हाताच्या बोटाच्या नखांनी थोडंसं त्याला प्रेस केलं तर एक टीप देण्याची आपल्या तिथे काही गरज पडत नाही. आपण टीप नाही दिली तरी सुद्धा चालेल. त्यामुळे दाबटीप द्यायची आणि वरून एक नखाने प्रेस करून घ्यायचं, जेवढी आपण टीप देतो तेवढी. नसेलच जमत तर डायरेक्ट आपण एक तिथून एक फोल्ड करून टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने आपला परफेक्ट असा बॅग तयार झालेला आहे. आता इथे हात शिलाई केल्यानंतर आपण ही टीप काढून घेणार. मग प्लेन आपला खालचा पार्ट हा दिसणार आहे. 5 नंबरची आपण तिथे टीप देऊन घेतली. दोन्ही पार्ट म्हणजे दोन्ही एकावरती बाजू ठेवून व्यवस्थित असे सेट करून घेतले आपण. म्हणजे एकसारखं करून घेतलं, खाली वरी होतं थोडंसं तर ते. आता आपण योकपट्टी जोडायची आहे. ही योकपट्टी जोडत असताना अशा समोरासमोर ठेवायच्या, म्हणजे दोन्हीही योकपट्ट्या कधीही एकसारख्या होत नाहीत. जरी जरी तुमचं ब्लाऊज हे एक प्लेन असेल किंवा त्याला उलट-सुलट आपल्याला ओळखायला येत नाही, तेव्हा अशा खूप प्रॉब्लेम होतात. तर तेव्हा आपल्याला काय करायचंय, योकपट्ट्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतरच आपल्याला त्याचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे समोरासमोर ठेवून एक सरळ टीप देऊन घेतली आणि वरतून त्याला अजून एक आपण आता दाबटीप देऊन घेतलेले आहे. या पद्धतीने योगपट्टी तयार केली तर ब्लाऊजला आतूनही फिनिशिंग यायला खूप मदत होते. आता आपल्याला कटिंग कटोरी जी आहे ती आपल्याला स्टिच करून घ्यायची. कशा पद्धतीने ठेवायची ते पहा. आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कट केलेला आहे ब्लाऊजचा जो मेन कपडा तो. अशा समोरासमोर ठेवायच्या. प्रत्येक बाजू आपल्याला अशा समोरासमोर ठेवून घ्यायच्या आणि त्याचबरोबर मग काय होतं, आपला वेळ सुद्धा वाचतो आणि फिनिशिंगला सुद्धा मदत होते. म्हणजेच काय होईल की एक कटोरी झाली की लगेच आपल्याला दुसरी कटोरी, दोरा कट वगैरे करायची गरज नाही. लगेच आपण दुसरी कटोरी जोडून घ्यायची आणि दोन्हीही एकसारख्या सुद्धा होत नाहीत. दोन्ही बाजूला आपल्याला वेगवेगळ्या कटोरी लागतात, तर त्यासाठी दोन्ही एकसारख्या झाल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो परत. त्यापेक्षा अगोदरच आपण ही काळजी घ्यायची आणि पूर्ण असं कट टू कट आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. प्रत्येक पीसचाच आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला रेडी ब्लाऊज तयार होतो. आता अशा पद्धतीने जर तुम्ही अस्तर जोडलं तर 10 ते 15 मिनिटात आपलं अस्तर, 15 मिनिटाच्या आतच अस्तर हे पूर्ण ब्लाऊजचं आपलं जोडून होतं. आता कटोरीच्या साईडचा जो पीस आहे त्याला सुद्धा आपण असं समोरासमोर ठेवले. तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक जो पीस आहे तो मी एकदम समोरासमोर ठेवूनच स्टिच करत आहे आणि फक्त बॅग हा आपण पलटवून घेतलाय. परंतु बाकीचे जे सर्व पार्ट आहेत ते आपल्याला फक्त उलट्या बाजूने जोडून घ्यायचे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. सरळ बाजू वरती आली पाहिजे. इथे आपण कुठेही पलटवणार वगैरे नाही. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट आतल्या बाजूने अस्तर हे जॉईंट करून घ्यायचंय. इथे थोडीशी मोठी शिलाई देऊन जरी तुम्ही स्टिच केलं तरी सुद्धा अजून लवकर काम होण्यास मदत होते आणि चालू शकतं. मोठ्या टिपवरती सुद्धा आपण हे एकमेकांना जॉईंट करून घेऊ शकतो. आता याचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. प्रत्येक पीसचा आपल्याला एक्स्ट्राचा कट करायचा आणि कट करत असताना नवीन जेव्हा पण आपण असतो तेव्हा आपला ब्लाऊज जो आहे तो मार्जिनच्या आत वगैरे कट होण्याची शक्यता असते, तर तेव्हा थोडंसं सावकाश काम करायचं आहे. आता मला प्रॅक्टिस असल्यामुळे माझं 10 ते 12 मिनिटामध्ये पूर्ण ब्लाऊजचं अस्तर हे जोडून होतं. आता बाहीला सुद्धा काय करायचं बघा, बाही कशी ठेवायची म्हणजे आपली बाही कुठेही चुकणार नाही. नवीन असताना बाही चुकण्यामध्ये खूपच प्रॉब्लेम येतात. आता समोरासमोर बाही खालची ठेवून घेतली आणि त्याचबरोबर आपल्याला अस्तर सुद्धा समोरासमोर ठेवायचं आणि कोणती बाजू खोलगट आहे हे एकदा चेक करून घ्यायचं. ही बाजू आता बघा खोलगट आहे आणि या साईडची ही बाजू खोलगट आहे. तर मी त्याच पद्धतीने तिथे एक मार्किंग करून घेतलं आणि आता दाबटीप देऊन घ्यायची.
सॉरी टीप देऊन घ्यायची आपल्याला. 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप द्यायची. आपण बाहीच्या कटिंगमध्ये अर्धा इंच वाढवतो अस्तरची बाही. जर तुम्ही 1 इंच वाढवत असाल तर तुम्ही आपल्याला इकडनं अर्धा इंच टीप देऊन घ्यायची. आता मी अर्धा इंचच पूर्ण बाही वाढवते, त्यामुळे मी इथे 1/2 इंच आणि वरून शोल्डरला जोडण्यामध्ये 1/2 इंच जातं. आता कुठेही बाही पूर्ण तयार होईपर्यंत दोरा कट करायचा नाही. दोन्हीही बाह्या आपण सोबतच तयार होतात. अशा पद्धतीने जर तुम्ही जोडल्या तर. मग आता डायरेक्ट वरून एक दाबटीप देऊन घ्यायची. इथे पाहू शकता असं व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आणि आपण ज्या पद्धतीने गळ्याला दाबटीप दिली होती त्याच पद्धतीने इथं सुद्धा दाबटीप दिली आहे. त्यामुळे काय होतंय, बाही एकदम पटकन फोल्ड होते. टीप मारायला एक अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही, परंतु पुढची टीप देण्यासाठी आपल्याला खूप मदत होते आणि फिनिशिंगलाही खूप छान पटकन फोल्ड होतं. सुंदर फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजसाठी. इथे असं झालं बघा, मी दोन्हीही बाह्या कट केल्या, स्टिच केल्या, परंतु कुठेही अस्तर उचललं नाही किंवा कुठेही कट दोरा केला नाही. एकसारखं हाताने फक्त आपल्याला मध्ये मध्ये बरोबर आले का, अस्तर वगैरे इकडे तिकडे गोळा होत नाही ना, आपला एक हात अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवत जायचा आणि दुसरा सुईच्या समोर ठेवत जायचा, म्हणजे कुठेही चुणी येणार नाही. जर आपण पातळ कापड जेव्हा घेतो सुरुवातीला शक्यतो जाडसर कापड घ्या, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकर शिवायला मदत होते आणि गुळगुळीत कपडा जर आपण घेतला तर तिथे आपल्याला अगोदरच शिवायला शिकायचं असतं आणि त्याच गुळगुळीत कपड्यामध्ये खूपच प्रॉब्लेम येतात, ते सरकतात. प्रॅक्टिस सुद्धा झाल्यावर ते कपडे थोडेसे त्रासदायकच असतात शिवायला, परंतु असे जाडसर जर तुम्ही घेतले तर तुम्ही लवकर शिकाल, एवढीच माझी अपेक्षा आहे. तुम्हाला यामध्ये अजून काही समजलं नसेल तर मला कमेंट करत चला. पूर्ण मी ब्लाऊजचं कटिंग हे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व आतापर्यंत 8 क्लास झालेले आहेत त्याची लिंक देऊन ठेवते. ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करत चला. लाईक करणं हे तुमच्यासाठी खूप क्षुल्लक गोष्ट असेल, परंतु माझ्यासाठी ती खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मी खूप मेहनतीने तुम्हाला शिकवते, तर त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. हे आपण अस्तर कसं जोडायचं हे व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलं. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टिच